नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी गट क 2026चा फॉर्म भरताना एक अजून एमपीएससीची चूक झालेली आहे. आता एमपीएससीने फॉर्म भरायला सुरुवात केली 27 जुलैपासून आतापर्यंत म्हणजे 10 दिवसामध्ये एक प्रॉब्लेम सॉल्व्ह केला, लगेच दुसरा प्रॉब्लेम उभा राहिला. नेमका प्रॉब्लेम काय, नवीन विद्यार्थ्यांना काय इश्यू होतो, थोडक्यात हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. शॉर्ट मध्ये तुम्हाला मी सांगतो. पुन्हा ही चूक होते, घोळ मिटतच नाही एमपीएससीचा, उमेदवारांचा संताप आणि एमपीएससी म्हणते आम्हाला ऑनलाईन एक्झाम घ्यायची. सांगा मग हे असं जर होत असेल तर कसं ऑनलाईनची एक्झाम घेणार आहे? तुम्हाला सांगून सुद्धा तुम्ही लवकर बदल करत नाही किंवा तुमच्या लक्षातच येत नाही काय चाललेलं आहे. तुमच्या टेलिकॉलर हेल्पलाईन सेंटरला कॉल केला तर येस ते म्हणतात हो आम्ही प्रश्न सॉल्व्ह करणार आहोत, थोडे दिवस थांबा, संध्याकाळपर्यंत थांबा, उद्यापर्यंत थांबा, नाही झालं तर परत कॉल करा. अरे तुम्हाला लिहून ठेवा, हा साधा सिंपल प्रश्न आहे, तुम्हाला सोडवता येत नाहीये. बघा नेमकं काय थोडक्यात तुम्हाला मी सांगतो. बघा तुम्ही जेव्हा एमपीएससीचा फॉर्म भरताय, बघा एमपीएससीचा फॉर्म भरताना 10 दिवसांनी तुम्ही हा प्रश्न मिटवलाय. कोणता प्रश्न? आरटीओ एएमवायच्या विद्यार्थ्यांना लास्टला तुम्हाला इथे विचारले जाणारे क्वेश्चन्स आहेत, ज्यामध्ये तुम्हाला माहिती होतं सायकल विथ गिअर, त्यानंतर लाईट मोटर व्हेकल आणि हेवी लायसन्स संदर्भात तुम्हाला येस केल्याशिवाय फॉर्म भरला जातच नव्हता. चुकीचं होतं. ऍडमध्ये सांगितले तुमच्याकडे लायसन्स असतं तरी फॉर्म भरता येईल आणि तुम्ही इथे मात्र येस केल्याशिवाय पुढे जात नव्हता फॉर्म. किती घोळ हा. 10 दिवस लावले मिटवायला, 10 दिवस नंतर आता मुलांना फॉर्म भरता येतोय. म्हणजे नो करून तुम्ही 00 NA किंवा नो करून फॉर्म भरू शकतात, अप्लाय करू शकता. हा प्रश्न मिटलाय. कारण सुरुवातीला हा प्रश्न बघा, तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स आहे, येसच करावं लागायचं. मात्र हा प्रश्न मिटला तर दुसरा प्रश्न उभा राहिला. बघा आता नवीन घोळ काय, तर एका विद्यार्थ्याचं तुम्हाला तुमच्यासमोर मी प्रोफाईल ठेवलेलं आहे. ह्या प्रोफाईल जाणून बुजून तुम्हाला ठेवलंय की मी विथ प्रूफ सगळं सांगत असतो, मला विदाऊट प्रूफ नाही सांगत शक्यतो. बघा हा एक विद्यार्थी, हिंगोले नावाचा विद्यार्थी, आणि भरपूर मला कॉल मेसेज पण केलेला आहे. त्यासाठी मी पण सगळं त्याची प्रोफाईल ओपन केली, सगळं चेक केलं. प्रोफाईल प्रॉपर भरलेली, म्हणजे प्रोफाईलमध्ये त्याचं एज प्रॉपर आहे, बर्थ डेट प्रॉपर आहे. बघा तुम्हाला बघायला मिळते. बर्थ डेट काय 3/8/2007 आहे, 3 ऑगस्ट 2007 आहे. म्हणजे तो बरोबर 3 ऑगस्ट 2026 ला किती वर्षाचा होईल बरं? बरोबर 19 वर्षाचा होतो. हा होतो की नाही? होतो. मग इथे एमपीएससी मध्ये फॉर्म भरत असताना ह्या पदासाठी बघा, असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर, ज्याला AMVI म्हणतो, किंवा इतर कोणतेही पद असू द्या, मी एक्झाम्पल एक घेतलंय. बाकी उमेदवारांना पण हा प्रॉब्लेम येणार बघा. टॅक्स असिस्टंट असेल, टेक्निकल असिस्टंट असेल, इंडस्ट्री ऑफिसर असेल किंवा क्लर्क असेल, त्यांना पण इश्यू येऊ शकतो. मला बऱ्याच एक 10-12 मुलांचे कॉल आणि मेसेज आलेले आहे. काही मुलांचे कॉल मी उचलू शकलो नाहीये. सो इथे बघा त्यांनी काय सांगितलं, यू आर नॉट एलिजिबल फॉर दिस पोस्ट. आणि कारण काय सांगताय, मिनिमम एज क्रायटेरिया ऑर अंडर एज कंडिशन. आता मला सांगा, मिनिमम तुम्ही 19 सांगितले ना, ऍड मध्ये घेऊन जा तुम्हाला. बघा इथे ऍड जर चेक केली तुम्ही, वयामध्ये सवलत किती, ऍड मध्ये काय सांगितलं, तर ऍड मध्ये 6 नंबरचा पॉईंट आहे. 1 ऑक्टोबर 2026 पर्यंत वय किती असावं लागतं? मिनिमम बघा, मिनिमम सर्व उमेदवारांना मिनिमम किमान 19 फक्त कर सायकल 18 आहे, बाकी 19 आहे. असिस्टंट मोटर व्हेकल 19 आहे. मिनिमम लागतं, मिनिमम. मग हा उमेदवार जर आपण चेक केला तर हा 19 वर्षात बसतो ना. तुम्ही 1 ऑक्टोबर पर्यंत गेला, 1 ऑक्टोबर पर्यंत काउंट करायचं ना तुम्हाला. 1 ऑक्टोबर पर्यंत याचं वय अजून वाढतं ना, म्हणजे ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, म्हणजे 19 प्लस 2 महिने होऊ शकतात. याला 2 महिने किंवा 2 महिने थोडासा कमी असेल, ठीक आहे. 19 प्लस आहे ना, मग याला असा मेसेज काय येतोय, मिनिमम एज क्रायटेरिया. असे बरेच उमेदवार आहेत, त्यांना हा मेसेज येतोय. एक्झाम्पल मी यांचं घेतलंय. आता यांनी फॉर्म भरताना फॉर एक्झाम्पल एम काय लागतं बाबा, 79 सेंटीमीटर छाती लागतं. यांनी 79 80 प्लस टाकली, बघा टाकली म्हणजे 80 टाकली आहे, आणि वाढून त्यांनी 85 पण केली, म्हणजे इथे पण ओके आहे. त्यानंतर त्यांची हाईट 163 लागते, त्यांनी 165 सेंटीमीटर टाकलंय, हे पण ओके आहे. म्हणजे हे प्रॉब्लेम नाहीच आहे, एजचा प्रॉब्लेम सांगतोय. अरे काय सॉफ्टवेअर तुमचं, तुम्ही एमपीएससीचे एक्झाम घेताय, एमपीएससी मधनं क्लास 1 क्लास 2 ऑफिसर नेमताय प्रशासनात जाण्यासाठी, आणि ह्या प्रशासनात जाण्यासाठी हे भावी उमेदवार, भावी अधिकारी, त्यांना फॉर्म भरताना अशा अडचणी, त्या एमपीएससी कडनं. आणि एमपीएससी ला ऑनलाईन परीक्षा घ्यायचं म्हणताय. ऑनलाईन मध्ये हे कळतंय का काय चाललंय? टेक्निकल लोक घ्या, IITचे लोक घ्या, बसवा आणि करा सॉल्व्ह. फोन केला, त्याच्यावरती विद्यार्थ्यांनी काय करावं ते पण मी तुम्हाला सांगतो. असा प्रॉब्लेम तुम्हाला जर येत असेल ना, तुम्ही काय करावं बघा. मी कॉल केला, एमपीएससीला कॉल केला, हेल्पलाईन सेंटरला कॉल केला, डिटेल माहिती सांगितली. त्यानंतर 1-2 मिनिटं थांबा, त्यांनी मला स्विच ऑफ म्हणजे काय म्यूट करून ठेवला, कोणाचे बोलले ते. परत सर तुम्ही याच्या पहिले कॉल केला की, म्हणलं हो नाही केलेला कॉल, आता पहिलेच कॉल करतो. परत म्यूट केला, परत उचलला. परत काय सांगताय की सर आज संध्याकाळपर्यंत थांबा, हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल, नाही झालं तर उद्या कॉल करा, नाही झालं तर उद्या कॉल करा. अरे आम्हाला जास्त गरज दिसते. म्हणजे उमेदवार आहोत आम्ही, आम्हाला तुम्ही कसं एकदम ओपन टू ऑल असावं, पटापट फॉर्म भरता यायला पाहिजे. फॉर्म भरायला सुरुवात झाली 27 तारखेपासून, आणि आजची डेट काय आहे? आज आपण आहोत 9 जुलैपर्यंत. अजूनपर्यंत फॉर्म भरताना हा गोंधळ मिटतच नाहीये.
तो यावरती एमपीएससी लगेच तोडगा काढायला पाहिजे आणि विद्यार्थ्यांना फॉर्म भरायला संधी लगेच द्यायला पाहिजे. आता 27 पासून ते आता 10 जुलैपर्यंत आपण जवळपास आलेलो आहोत. 10 दिवस होऊन गेले, 13 दिवस झाले. फॉर्म भरायला संधी काय परत एक्सटेंड करणार का? एक्झामची डेट कर तुम्ही एक्सटेंड नाही करणार. म्हणजे फॉर्म भरायला विद्यार्थी 27 पासून एंगेजच आहे फॉर्म भरायला, फॉर्मच भरायला जात नाहीये. दररोजचं टेन्शन त्याच्या मागे काय चाललंय, त्याने अभ्यास कधी करायचा मग तुमच्या घोळामध्ये? मग एक्झामची डेट पण एक्सटेंड करायची का? काय लावलंय तुम्ही? सो हा प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला पाहिजे. विद्यार्थी ज्यांना हा प्रॉब्लेम येतो त्यांनी काय करायचं? कॉल करा, सगळ्यांनी कॉल करा. कुठे कॉल करा बघा, हे नंबर त्यांचे, हा एक नंबर आहे, हा एक नंबर आहे आणि हा एक नंबर आहे. तिघांपैकी एक शक्यतो ह्या नंबरला कॉल करा. हे नाही उचल त्या नंबरला कॉल करा. उचलत तर लवकर नाहीच नाही, हा नंबर उचलला जातो फक्त. दुसरं काय, मेल पण करा. मेल आयडी 2 दिले तुम्हाला बघायचे, support-online@mpsc.gov.in. दुसरा आहे contact-secretary@mpsc.gov.in. हे प्रश्न तुम्हाला कोणीच सॉल्व्ह करून देणार नाही. महाराष्ट्रात कोणतंच अकॅडमी तुम्हाला याचे उत्तर देणार नाही. मी तुम्हाला सांगतोय, पर्सनली कॉल करतोय, मेल पण करतो. मी याच्या पहिले पण केलेले आहे, मेल पण केले, कॉल पण केले, यासाठी पण कॉल केले, पण हे उत्तर एकच आहे, हो करतोय आम्ही, थोडा वेट करा, होऊन जाईल. अरे होऊन जाईल का? लगेच करत नाही तुम्ही. ज्यांनी इव्हन दो त्या विद्यार्थ्याचा मोबाईल नंबर घेतला, त्याचं नाव घेतलं, त्यांनी लॉग इन करून बघितलं, काही चुकलंय का ते चेक केलं, सगळं चेक केल्यानंतर म्हणता हा इश्यू आहे, आम्ही सॉल्व्ह करतो. टेक्निकल विद्यार्थ्याकडनं फॉर्म भरायला काहीच इश्यू नाहीये, त्याने चेक केलं मग मला सांगता हा इकडनं प्रॉब्लेम आहे टेक्निकल, हा सॉल्व्ह करू. काय अवघड आहे. चला याच्यावर काय बोलणार आता. ते बघा, मेल पण केली, याच्यापर्यंत माझ्या नावानेच मेल केले, बापू गायकवाड मेल केलं, उत्तर त्यांनी दिलंय. ते सांगतात त्यांना ह्या नंबरला कॉल करा, जे नंबर ऑलरेडी आहेत आमच्याकडे त्यांना कॉल करा. ते कॉल करून सांगतात 2 दिवस थांबा. काय लावलंय माहित नाही. यासाठी तुम्हाला बघा फॉर्म भरायची 17 जुलै जरी असेल ही एक्सटेंड होईल अशी शक्यता आहे. पण तुम्ही या संभ्रमात राहू नका, या आविर्भावात राहू नका, गैरसमज होऊ देऊ नका. नाहीतर नाही वाढले तर काय करायचं बाबा. त्यामुळे 17 जुलै लास्ट डेट पकडा. सांगा कॉल आणि मेल लगेच करा. आणि जाताना परत एकदा सांगतो, आरंभ 3.0 फक्त एएमबीच्या विद्यार्थ्यांसाठी सेपरेट बॅच आम्ही चालू केली. त्यांच्या मागच्या एज्युकेशननुसार त्या पद्धतीने शिकवणारी टीम तुम्हाला इथे ऑनलाईन मराठी इंग्लिश माध्यमामध्ये बॅच अवेलेबल आहे. ऑफलाईन मध्ये पुणे छत्रपती संभाजीनगर नाशिकला अवेलेबल. लगेच जाऊन ऍडमिशन घेऊ शकतात. बॅचेस चालू झालेले आहेत आणि आपल्या विद्यार्थ्यांसाठी सेपरेट तुम्हाला 30% डिस्काउंट आहे. आणि उरलेले जे 4 पद आहेत, टॅक्स असिस्टंट, टेक्निकल असिस्टंट, क्लर्क असेल किंवा इंडस्ट्रियल ऑफिसर असेल, त्यासाठी आपली लक्ष बॅच चालू झाली आहे. त्याला लीड करताय स्वतः अभिजित सर लीड करताय. इथे तुम्हाला धनंजय कचारे सर, ज्यांनी 2दा ही एक्झाम क्रॅक केली बघा, 17 आणि 20 ला. सो एकदम प्रॉपर गायडन्स तुम्हाला असणार. पीडीएफ स्वरूपातल्या नोट्स आहे, त्यानंतर टेस्ट सिरीज अवेलेबल आहे, सगळ्या प्रकारच्या टेस्ट सिरीज आहे, चॅप्टर वाईज, सब्जेक्ट वाईज फुल लेंथ टेस्ट सिरीज आहे. स्टेट बोर्डचे पण लेक्चर प्लस टेस्ट सिरीज अवेलेबल आहे. 1-to-1 काउन्सिलिंग पण अवेलेबल. कुठेच जाऊ नका, तुम्हाला एकाच ठिकाणी सगळं मिळणार आहे. सो लगेच ऍप डाउनलोड करून बॅच जॉईन करा. अधिक माहितीसाठी ह्या नंबरला कॉल करा. आणि अशा प्रकारच्या छोट्या गोष्टींचे सोल्युशन देणारे एकमेव अकॅडमी महाराष्ट्रातली इग्नाइट अकॅडमी आहे. ह्या अकॅडमीचे सगळे व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचेच असतात, इन्फॉर्मेटिव्ह असतात. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. अधिक माहितीसाठी कॉन्टॅक्ट करा. आवडला व्हिडिओ लाईक करून सगळ्यांना शेअर पण करा. आणि अजून काय प्रश्न मनात असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.